बघा मस्तपैकी आपला वन पॉट मील अख्खा मसूर पुलाव प्रेशर कुकरमध्ये झटपट तयार झालेला हा मसूर पुलाव आपला तयार झालेला आहे. सोबत तळलेला तांदळाचा पापडसुद्धा देखील आहे. बघूया चला किचनमध्ये. तर सर्वप्रथम मी काय केलं, प्रेशर कुकरमध्ये खडे मसाले घेतले आणि 2 उभे चिरलेले कांदे तेलामध्ये घातले. कांदे थोडे ब्राऊन झाल्यावर मी त्याच्यात घातली आलं लसणाची पेस्ट आणि कांदा आलं लसूण पेस्ट चांगलं परतवलं, जेणेकरून आलं लसणाचा जो कच्चेपणा असतो तो निघून जाईल. आता ह्याच्यामध्ये मी खडे मसाले घेतले, ते म्हणजे आपले काळी मिरी, 2 काळी मिरी, 2 लवंग, दालचिनी, सुकी लाल मिरची असं घेतलं होतं. तेजपत्ता पण आहे, हे बघा, काळी मिरी, लवंग, दालचिनी, तेजपत्ता असं आपण सगळं एकत्र परतवलेलं आहे आलं लसूण पेस्ट घालून. आता हे परतवत असतानाच हे बघा, याच्यामध्ये मी 2 ते 3 उभे चिरलेले टोमॅटो, लाल लाल टोमॅटो घातलेले आहेत. आणि आपण हे पुन्हा एकदा टोमॅटो व्यवस्थित मॅश होईपर्यंत परतवायचं आहे. बघा, असं आपण परतवत राहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालायला सुरुवात केली. सर्वप्रथम आपण घातला याच्यामध्ये 1 चमचा हळद पावडर. सोबत गॅसवर तुम्हाला कोरा चहा ठेवलेला आहे पिण्यासाठी मला. आता हळद घालून मी परतवलं. बघा, उप्स, टोमॅटो पडला. चला, आता आपलं सगळे मसाले ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत. आता कोणकोणते राहिलेत? लाल तिखट, धना जिरा पावडर आणि गरम मसाला. हे बघा, लाल तिखट, धना जिरा पावडर आणि गरम मसाला, हे जे आपले उरलेले मसाले आहेत ते देखील आपण घेतलेले आहेत. म्हणजे इथे मी घेतलेला आहे मोठा चमचा लाल तिखट, छोटा चमचा धना जिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर. असं हे सगळं पावडर घालून झाले की मी काय केलं, 1 वाटी अख्खा मसूर होता, तो अख्खा मसूर रात्रभर पाण्यात भिजत ठेवला आणि हा भिजलेला मसूर आता मी त्या मसाल्यामध्ये घातलेला आहे. हे बघा, आपले आता अख्खे मसूर, भिजवलेले अख्खे मसूर सुद्धा आपण यामध्ये घातलेले आहे. असे छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी काय केलं, हा 1.5 वाटी बासमती तांदूळ सुद्धा मी अर्धा तास भिजत ठेवला होता पाण्यामध्ये. हा भिजवलेला बासमती तांदूळ मी आता ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. पहिला आपण सगळे खडे मसाले घातले, कांदा घातला, टोमॅटो घातला, हळद घेतली, आलं लसूण पेस्ट घातली होती, नंतर धणे जिरे पूड, तिखट, गरम मसाला घालून अख्खा मसूर घातला. त्याच्यानंतर आपण हे 1.5 वाटी बासमती तांदूळ, इथे मी प्रमाण घेतलेलं असं आहे 1.5 वाटी बासमती तांदूळ, 1 वाटी आपला अख्खा मसूर. सगळं मिक्स करायचं. अशा पद्धतीने हलक्या हाताने आपण परतावायचं आहे. आपल्याला तांदूळ मोडू द्यायचा नाही. हे सगळं काम बघा, मी तांदूळ एकदा ॲड केल्यावर मी एकदम हलक्या हाताने करते. आता इथे मी तांदूळ घेतले होते 1.5 वाटी, तर 1.5 वाटीला मी 3 वाटी पाणी घेतलं. खरं तर प्रेशर कुकरमध्ये भात करताना जर तुम्ही 1 वाटी घेतला असेल तर त्याला
1.5 वाटी पाणी. जर तुम्ही 1.5 वाटी तांदूळ घेतलं असेल तर त्याला 2.5 वाटी पाणी असं घ्यायचं. पण याच्यात मी मसूर ॲड केले आहेत म्हणून मसूरसाठी सुद्धा मी अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे. म्हणजे टोटल इथे 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता आपलं 3 वाटी पाणी आपण इथे घेतलेलं आहे. बघा आता इथे आपण शेवटी आपण चवीनुसार मीठ. मीठ सुद्धा आपलं ऍड करून झालेलं आहे. मीठ ऍड केल्यावर पुन्हा एकदा ढवळलं आणि सगळ्यात शेवटी बघा इथे हिरवी मस्त कोथिंबीर कापलेली आहे. हिरवीगार कोथिंबीर त्याच्यावर आपण पसरवायची आहे सजावटीसाठी. हे बघा शेवटी गेली आपली हिरवीगार कोथिंबीर. आता इथे आपलं प्रेशर कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि मोठा गॅस करायचा. मोठ्या गॅसवर एकच शिट्टी द्यायची आणि गॅस बंद करायचा. इथे काय झालं, मोठ्या गॅसवर मी 1 शिट्टी दिली आणि गॅस बंद केला आणि आजूबाजूचा जे माझा पसारा होता तो मी आवरून घेतलेला आहे. कुकर थंड होऊ द्यायचा. 1 शिट्टी झाली, गॅस बंद आणि कुकर व्यवस्थित थंड होऊ द्यायचा, मगच कुकर उघडायचा. अशा पद्धतीने आपला अख्खा मसूर पुलाव तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.